श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या दिव्य चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये तुमचं स्वागत आहे. स्वामी महाराजांनी आजचा स्वामी संदेश सर्व स्वामी भक्तांच्या कल्याणासाठी पाठवला आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी महाराज भक्तांना सांगतात की तुमची भक्ती जर निस्वार्थ असेल तर परमेश्वर नेहमीच तुमचं रक्षण करता. त्यामुळे कधीही स्वार्थाच्या जाळ्यात अडकू नका आणि तुमची श्रद्धा कायम निष्पाप ठेवा. परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागत नाही. फक्त तुमचे मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा. कारण जेव्हा भक्ती स्वच्छ असते तेव्हा देव आपोआप प्रसन्न होतो. स्वामी महाराजांचे आशीर्वाद म्हणजे एक अशी ऊर्जा आहे जी तुमचं मन शांत ठेवते, तुमच्या विचारांना सकारात्मक बनवते आणि तुम्हाला जीवनात कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याचं बळ देते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या हृदयात जर प्रामाणिक श्रद्धा असेल तर जीवनातील कोणतेही संकट तुमचं काही वाकडं करू शकत नाही. कारण भक्तीचं सामर्थ्य हे जगातील सर्वात मोठं बळ आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात अनेकदा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण त्या घडण्यामागे स्वामी महाराजांचा काहीतरी गुप्त आशीर्वाद असतो जो पुढच्या काळात समजतो. परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध काही होत नाही. त्यामुळे जेव्हा गोष्टी आपल्या अपेक्षेनुसार होत नाहीत तेव्हा नाराज न होता स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण ते नेहमीच भक्तांच्या हिताचं करतात. स्वामी महाराज सांगतात, कधीही पराजयाला अपयश समजू नका. तो एक नवीन सुरुवातीचा संदेश असतो. त्यामुळे प्रत्येक अडचण ही तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते. स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार चालणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. कारण भक्ती ही अशी शक्ती आहे जी तुमच्यासाठी देवाचे दरवाजे उघडते आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश आणते. स्वामी महाराजांचे स्मरण करणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्यासारखं आहे. कारण परमेश्वर फक्त मंदिरात नाही, तो तुमच्या हृदयात आहे. फक्त ओळखण्याची गरज आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमची श्रद्धा आणि तुमचं कर्म हे तुमचं नशीब ठरवतं. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा आणि परिश्रमाने तुमचं जीवन सुंदर बनवा. स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित होणं म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणाला समाधानाने स्वीकारणं आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार पुढे जाणं. कारण परमेश्वराच्या इच्छेशिवाय काहीच घडू शकत नाही. परमेश्वर फक्त भजनामध्ये किंवा मंत्रोच्चारात नाही, तर तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्मात सुद्धा आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहा आणि भक्तीचा खरा अर्थ समजा. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन हे फक्त स्वतःसाठी नाही, ते इतरांसाठी आहे. त्यामुळे परोपकार करा, प्रेम वाटा आणि भक्तीच्या मार्गावर निरंतर चालत राहा. जेव्हा संकट तुमच्या दाराशी उभी राहतात तेव्हा घाबरू नका. कारण तुमच्या मागे स्वामी महाराज उभे आहेत. त्यांच्या कृपेने प्रत्येक संकट संधीमध्ये परिवर्तित होईल. स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे वाऱ्यासारखे असतात. ते दिसत नाहीत, पण त्यांच्या स्पर्शाने आयुष्य सकारात्मकतेने भरून जातं आणि प्रत्येक चिंता क्षणात नाहीशी होते. स्वामी महाराज सांगतात, तुमचं मन जसं असतं तसंच तुमचं भविष्य असतं. त्यामुळे तुमच्या मनात नेहमी भक्ती, सकारात्मकता आणि सेवाभाव ठेवा. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन प्रार्थना करणं नव्हे, तर ती आपल्या आचरणात, आपल्या बोलण्यात आणि आपल्या कर्मात प्रतिबिंबित झाली पाहिजे. तेव्हाच ती खरी भक्ती ठरते. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही किती मोठे झालात यापेक्षा तुम्ही किती विनम्र आहात हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण नम्रता आणि भक्तीमुळेच देव प्रसन्न होतो. स्वामी महाराजांचा भक्त म्हणजे तो जो कधीही पराभवाला घाबरत नाही, कधीही नकारात्मकता स्वीकारत नाही आणि प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराच्या इच्छेवर श्रद्धा ठेवतो. स्वामी महाराज सांगतात, जोपर्यंत तुमच्या हृदयात सत्य आहे तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. कारण सत्य हीच परमेश्वराची सर्वात मोठी शक्ती आहे.
परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कधीही बाहेर शोध घेऊ नका. तो आधीच तुमच्यात आहे, फक्त त्याला ओळखा. परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनातील भक्तीचा दीप सतत प्रज्वलित ठेवा. स्वामी महाराज सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देवाच्या मार्गदर्शनाची गरज असतेच. त्यामुळे स्वतःच्या अहंकाराला दूर ठेवा आणि परमेश्वराच्या चरणी संपूर्ण समर्पण करा. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार प्रत्येक क्षण हा ईश्वराच्या इच्छेनुसार घडत असतो. त्यामुळे काही झालं तरी देवावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या इच्छेनुसार पुढे जात राहा. स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे समुद्रासारखे आहेत. जितकं तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवता तितकं ते खोल जातात आणि तुमचं जीवन अधिक समृद्ध करतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी तुमचं आयुष्य नक्कीच मोठ्या यशाकडे नेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता घाबरण्याची गरज नाही, कारण मोठं यश तुमची वाट बघत आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात कोणत्याही क्षणी चमत्कार घडू शकतात. फक्त तुमच्या मनामध्ये दृढ भावना, इच्छा असली पाहिजे, कारण तुमची इच्छाच तुमच्या जीवनामध्ये मंगलमय घडवते. स्वामी महाराज सांगतात, मनातील भीती कधी सत्यावर विजय मिळवू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या मनात श्रद्धेचा दीप उजळलेला आहे तोपर्यंत कोणती अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून कर्म करत राहा, कारण नियती फक्त त्यांनाच मदत करते जे स्वतःवर आणि त्यांच्या सद्गुरूवर संपूर्ण समर्पणाने श्रद्धा ठेवतात. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट एका नव्या संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतं. फक्त तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता हे ठरवणं गरजेचं आहे. स्वामी महाराज सांगतात, आयुष्यात काही घडो, तुमच्या मनात सदैव प्रेम, दया आणि सत्य टिकून राहू द्या. कारण ज्याच्या अंतःकरणात या 3 गोष्टी असतात तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराचा समीप असतो. जोपर्यंत तुमचं मन भक्तीच्या मार्गावर आहे आणि तुमचं कर्म सत्याच्या आधारावर आहे तोपर्यंत कोणताही अंधार तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही फक्त एक पाऊल परमेश्वराच्या दिशेने टाका. परमेश्वर हजारो पाऊल तुमच्या दिशेने येतील. त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक क्षणी भक्तीच्या मार्गावर चालत राहा. काही वेळा आयुष्यात संकट ही परमेश्वराची योजना असते, कारण ती तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणी आणि अधिक भक्तिमय बनवण्यासाठीच असते. तुमच्या वाटेवर येतात. स्वामी महाराज सांगतात, तुमचं हृदय भक्तीने भरलेलं असेल तर तुम्हाला जीवनात कधी अपयश जाणवणार नाही, कारण परमेश्वर स्वतः तुमच्या मागे उभे असतात. सतत परमेश्वराच्या स्मरणात राहणं म्हणजे तुमच्या आत्म्याला ऊर्जा देणं, कारण भक्ती ही केवळ मानसिक समाधान नव्हे तर ती संपूर्ण जीवनाला दिशा देणारी अमृततुल्य प्रेरणा आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या कर्माची दिशा ही परमेश्वराच्या इच्छेनुसार असेल तर आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी यश तुमच्याच हाती असेल. प्रत्येक नवीन दिवस हा परमेश्वराचा एक अनमोल आशीर्वाद आहे. त्याचा वापर सत्कर्माने, प्रार्थनेने आणि निस्वार्थ भावनेने करा, कारण उद्याचा दिवस तुम्हाला पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. स्वामी भक्तांनो, मनात जर शांतता हवी असेल तर बाहेरच्या आवाजात वेळ घालवण्याऐवजी अंतर्मनात डोकवा, कारण परमेश्वराचं खरं स्वरूप तुमच्या हृदयातच लपलेलं आहे. स्वामी महाराज सांगतात, कधीही परिस्थितीवर रागवू नका, कारण ती तुमच्या आत्म्याची परीक्षा घेण्यासाठी आली आहे. आणि जो फक्त धैर्याने परीक्षा देतो त्यालाच मोठे फळ मिळते. जीवनाच्या वळणावर जेव्हा अनिश्चिततेचं मळब दाटून येतं तेव्हा एकच प्रकाश तुम्हाला मार्ग दाखवतो, तो म्हणजे स्वामी महाराजांचं स्मरण आणि त्यांचा आशीर्वाद. स्वामी महाराज सांगतात, जीवनात जे काही मिळतं ते तुमच्या कर्माच्या आधारावर असतं, पण जेव्हा तुम्ही श्रद्धेने समर्पण करता तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी नवनवीन मार्ग तयार करतात. संकट ही फक्त तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ नेण्यासाठी येतात, कारण भक्ती आणि श्रद्धा यांची खरी कसोटी तीच असते जी तुम्हाला परमोच्च विश्वासाच्या उंचीवर नेते.
स्वामी महाराजांचे नाव घेतल्याने संकट नाहीशी होत नाहीत, पण ती पार करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती तुमच्या अंतःकरणात निर्माण होते, जी तुम्हाला अखंड शांतता आणि विजय देते. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही फक्त परमेश्वराच्या इच्छेनुसार जगा, कारण परमेश्वर तुमचं रक्षण करेल, तुमच्यावर कृपा करेल आणि तुमचं जीवन सुंदर करेल. जोपर्यंत तुम्ही निस्वार्थी भावनेने कर्म करत आहात आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवत आहात, तोपर्यंत तुमच्या जीवनात कधीही काही कमी पडणार नाही, कारण ईश्वराची कृपा अपार आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्याचा सदुपयोग करा, त्यात भक्ती भरा आणि सत्कर्माने त्याला उजळवा. परमेश्वर फक्त त्यालाच मिळतात जो परमेश्वराला आपल्या प्रत्येक श्वासात शोधतो, जो जीवनाच्या प्रत्येक क्षणात त्यांचं अस्तित्व अनुभवतो आणि ज्यांचं मन भक्तीने परिपूर्ण असतं. स्वामी महाराज सांगतात, तुमचं हृदय जर प्रेम, करुणा आणि विश्वासाने भरलेलं असेल तर तुम्हाला जीवनात कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. स्वामींच्या भक्तीत एवढी शक्ती आहे की ती तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख हलकं करू शकते, प्रत्येक संकट सोपं करू शकते आणि तुम्हाला एक नवीन दिशा देऊ शकते. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन हे केवळ स्वार्थासाठी नव्हे तर इतरांना आनंदी करण्यासाठी आहे, कारण खरा आनंद तोच आहे जो दुसऱ्यांना दिल्याने वाढतो. भक्ती म्हणजे फक्त मंत्र आणि प्रार्थना नाही, ती एक जीवनशैली आहे जी तुम्हाला आत्मिक समाधान, शांतता आणि ईश्वराची अखंड कृपा मिळवून देते. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही करायचं आहे ते नेहमी सत्कर्माच्या चांगल्या मार्गाने करा, कारण जे तुम्ही जीवनामध्ये करत आहात त्यावरूनच तुमचं भविष्य ठरत असतं. म्हणून आजचे कर्म तुमचं उद्याचं भविष्य ठरवत आहे. त्यामुळे कर्म निस्वार्थ भावनेने आणि चांगल्या मार्गाने करा. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही मिळतं ते आपल्या पूर्व कर्मांवर आणि स्वामींच्या कृपेवर अवलंबून असतं. पण ज्या क्षणी तुम्ही परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवता, त्या क्षणी तुमचं नशीबही उजळू लागतं आणि अंधाराच्या शेवटाकडे प्रकाशाचा मार्ग खुला होतो. परिस्थिती कितीही कठीण असो, संकट कितीही मोठं असो, जर तुम्ही स्वामींच्या चरणी संपूर्ण शरण गेलात तर कोणतीही शक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही, कारण ज्याच्यावर स्वामींचं संरक्षण आहे त्याला या जगात कोणाचंही भय राहत नाही. स्वामी महाराज सांगतात, प्रत्येक श्वासासोबत जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमच्या जीवनातील दुःखाची जागा परमेश्वराची कृपा घेईल, कारण भक्ती ही केवळ परमार्थाची वाट नाही तर ती सुखाची अनुभव देणारी ईश्वरीय शक्ती आहे. स्वामी महाराजांची शिकवण सांगते की तुमच्या अंतःकरणातील श्रद्धा कधीही डगमगू देऊ नका, कारण जिथे विश्वास ठाम असतो तिथं चमत्कार घडतात आणि परमेश्वराची कृपा जीवनाला पूर्णत्व देऊ शकते. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात समृद्धी, शांतता आणि आनंद नांदतो, पण त्यासाठी तुमची निष्ठा आणि विश्वास अढळ हवा, कारण जेव्हा तुमचं मन परमेश्वराच्या सेवेत असतं तेव्हाच खरा आनंद प्राप्त होतो. जोपर्यंत मन स्वच्छ आणि भक्तिपूर्ण आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुमचं काहीच वाईट करू शकत नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच प्रत्येक भक्ताचं रक्षण होतं आणि जीवन उन्नतीच्या दिशेने वाटचाल करतं. स्वामी महाराज सांगतात की मनात जर भक्ती असेल आणि हृदयात सत्यता असेल तर संकटही तुमच्यासमोर झुकतात. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगी नामस्मरण करा आणि स्वामींच्या मार्गदर्शनाने पुढे चला. स्वामींचं दर्शन हे केवळ डोळ्यांनी नव्हे तर हृदयाने अनुभवा, कारण ज्या क्षणी तुमचं मन संपूर्णतः परमेश्वराच्या चरणी समर्पित होतं त्याच क्षणी तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि शांततेचा वर्षाव होतो. स्वामी महाराज सांगतात की स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला की संकटही तुमच्यासमोर तुटून पडतात. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग असो, स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवा आणि त्यांचा आदेश मान्य करा. परमेश्वराच्या भक्तीत अशी ताकद आहे की ती तुमचं नशीब बदलू शकते, तुमचं जीवन सुसंस्कारांनी भरून टाकू शकते आणि अंधकाराच्या मार्गावर प्रकाशाचा दीप उजळू शकते. पण त्याच्यासाठी तुमचं संपूर्ण मन भक्तिमय असणं आवश्यक आहे. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे
की स्वतःच्या कर्मावर आणि परमेश्वराच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण नियती कधीही तुमच्या विरोधात जात नाही. ती नेहमी तुम्हाला योग्य वाट दाखवते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देवावरची श्रद्धा कमी करू नका. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनातील भक्ती ही तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळे कितीही संकट आली तरी भक्तीचा मार्ग सोडू नका, कारण भक्तीनेच परमेश्वर तुमचं जीवन आनंदमय करतो. जोपर्यंत तुम्ही मनोभावे प्रार्थना करत नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराच्या कृपेचा संपूर्ण लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं नामस्मरण करा आणि जीवन सुंदर बनवा. स्वामी महाराजांच्या भक्तीत अशी जादू आहे की ती तुमच्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगांनाही एका सोप्या शिकवणीत रूपांतरित करते आणि त्या शिकवणीतूनच तुम्ही अधिक शहाणे, अधिक संयमी आणि अधिक धैर्यवान बनता. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन संधी आहे जी तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते. त्यामुळे कोणतंही संकट आलं तरी स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. स्वामी महाराजांची कृपा असेल तर जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी जाणवणार नाही, कारण त्यांच्या आशीर्वादानेच जीवनात शांतता, समाधान आणि यशाचं द्वार उघडतं. स्वामी भक्तांनो, अंधाराच्या रात्रीत जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्या, कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथं कोणतंही संकट फार काळ टिकू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन फक्त तुम्हाला मिळालेलं नाही तर ते इतरांसाठी एक प्रकाश दिवा म्हणून जगण्यासाठी आहे. त्यामुळे नेहमीच सत्कर्म करा आणि भक्तीचा मार्ग अनुसरा. स्वामी महाराजांच्या चरणी शरण गेल्यावर कधीही मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही, कारण ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याचं भवितव्य नेहमीच उज्ज्वल असतं. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर डोळे मिटा, स्वामींचं नामस्मरण करा, कारण त्यांच्या चरणी संपूर्ण श्रद्धेने समर्पण करा. तेच तुमचं प्रत्येक संकट दूर करतील. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज हे संकट दूर करणारे देव आहेत. त्यांच्या चरणी आपण शरण गेलो तर सर्व काही आपल्या जीवनात चांगलं घडू लागेल. स्वामी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तुमचं मन हे शांत होईल, तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनात आलेली प्रत्येक अडचण ही तुम्हाला तुमचं काहीच वाईट करणार नाही. त्यामुळे स्वामी महाराजांचं नाव नक्कीच घ्या. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जर स्वच्छ असेल तर लक्षात घ्या, प्रत्येक मार्गावर तुम्हाला अपार यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये कितीही मोठं यश मिळवा किंवा जीवनामध्ये कितीही मोठे व्हा, परंतु मनामध्ये कधीच गर्व किंवा अहंकार येऊ देऊ नका, कारण परमेश्वर जसं सर्व काही देऊ शकतो तसंच सर्व काही घेऊ पण शकतो. म्हणून परमेश्वराने जो मार्ग सांगितला आहे तोच मार्ग अवलंबायचा आहे. जीवनामध्ये खूप काही मिळालं म्हणजे मग लगेच अहंकार किंवा गर्व करायचा नाही, आणि खूप अडचणीत असलो म्हणून लगेच हार मानायची नाही. परिस्थिती कुठलीही असू द्या, तुम्ही नेहमी स्थिर राहा. कधीही जीवनामध्ये अहंकार बाळगू नका, कारण अहंकार हा माणसाला सर्व चांगल्या गोष्टींपासून दूर नेतो. म्हणून अहंकारी वृत्ती तुमच्यामध्ये नसावी. स्वामी भक्तांनो, कर्म करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कर्म हे नेहमी चांगल्या पद्धतीनेच करायचं, कधी वाईट मार्गाला जायचं नाही. तुमचं कर्म जेवढं चांगलं असेल तुमचं भविष्य तितकंच उजळ असेल. म्हणून ज्या भक्ताचं कर्म चांगलं आहे त्या भक्ताचं भविष्य हे नेहमी उजळ असतं. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या इच्छेमागे धावावं लागेल आणि परमेश्वराची कृपादृष्टी मिळवावी लागेल. म्हणून कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्वप्न आपल्या मनाशी बाळगा आणि ते पूर्ण करण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करा. स्वामी महाराज नक्कीच तुमची इच्छा आणि स्वप्न पूर्ण करतील. तुम्हाला कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी देतील आणि तुमचं घर आनंदाने, सुख, समृद्धीने उजळून जाईल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जर नम्रता आणि प्रेम असेल तर तुम्हाला यश मिळणं हे फार कठीण नाही, कारण जिथे नम्रता आहे, जिथे प्रेम आहे तिथं स्वामींचं वास्तव्य असतं. म्हणून मनामध्ये नेहमी निर्मळ भावना ठेवा, प्रेम ठेवा
यश तुमच्या पायाशी लोटांगण नक्कीच घालेल. स्वामी भक्तांनो, जो भक्त इतरांसाठी जगतो, इतरांच्या मदतीला धावून जातो, इतरांच्या जीवनातील दुःखाला आपलं दुःख समजतो, तो भक्त जीवनात कधी मागे राहत नाही. कारण परमेश्वर त्याची साथ एक क्षण सुद्धा सोडत नाही. प्रत्येक क्षणाला स्वामी त्या भक्ताच्या पाठीशी असतात आणि प्रत्येक संकटामध्ये त्या भक्ताचं संरक्षण करत असतात. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक क्षण एक संधी आहे. तो भक्तीने आणि श्रद्धेने जगा. कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या इच्छेप्रमाणे चालता, तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या मार्गावर प्रकाश टाकतात. स्वामी महाराज सांगतात, किती अंधार असला तरी श्रद्धेचा एक छोटासा दिवा तो सर्व अंधकार नष्ट करू शकतो. त्यामुळे कधीही मनामध्ये शंका येऊ देऊ नका. कारण तुमच्यासोबत परमेश्वराचं आशीर्वाद रूपी संरक्षण आहे. तुमच्या जीवनात जे काय आहे ते सर्वस्वी स्वामींच्या इच्छेने आहे. मग आनंद असो किंवा दुःख असो, यश असो किंवा अपयश असो, त्यात त्यांच्या इच्छेचा एक मोठा हेतू असतो, जो तुम्हाला कधी ना कधी नक्कीच समजेल. स्वामी महाराज म्हणतात, जीवनात संघर्ष आले की डगमगू नका. ते संघर्ष तुम्हाला स्वामींच्या चरणी आणतात आणि तुम्हाला आध्यात्मिकरित्या समृद्ध करतात. तुमच्या भक्तीचा खरा अर्थ फक्त मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यात नाही, तर ती तुमच्या मनातील पवित्रतेत, तुमच्या विचारातील सकारात्मकतेत आणि तुमच्या कर्मातील निस्वार्थतेत असतो. स्वामींच्या नामस्मरणाने मनाची शांती, आत्म्याची पवित्रता आणि जीवनातील सर्व अडचणींवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य मिळतं. त्यामुळे प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं स्मरण करत राहा. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या संकटांचा अंत करण्यासाठी परमेश्वर स्वतः येणार नाही, पण ते तुम्हाला सामर्थ्य देतात, धैर्य देतात आणि तुमच्या अंतरात्म्यातील शक्ती जागृत करतात. जीवनात प्रत्येक संकटाला एक आशीर्वाद म्हणून स्वीकारा. कारण प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतो आणि तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या दृढ बनवतो. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की आध्यात्मिक उन्नती ही केवळ मनाने, ध्यानाने नव्हे, तर सेवा, प्रेम आणि निस्वार्थतेने होते. त्यामुळे जीवनात भक्तीबरोबरच दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती ठेवा. स्वामींचे आशीर्वाद हे आकाशातील सूर्यप्रकाशासारखे आहे. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास ते तुमच्या जीवनात कधीच अंधार येऊ देणार नाही. तुमच्या जीवनात तुम्हाला हवे असलेले यश, सुख आणि समाधान नक्कीच मिळेल. तुमच्या प्रत्येक विचारात, शब्दात आणि कृतीत भक्ती आणि शुद्धता असली पाहिजे. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराचं स्मरण केवळ संकटामध्ये करू नका, तर सुखातही नक्कीच करा. कारण ज्याला देव फक्त संकटांच्या वेळी आठवतात, तो त्यांच्या कृपेचा संपूर्ण लाभ कधीच घेऊ शकत नाही. स्वामी महाराजांच्या चरणी एकदा का मन समर्पित झालं की त्यानंतर जीवनातील प्रत्येक मार्ग सुकर वाटू लागतो आणि ते स्वतः तुमचं मार्गदर्शन देखील करतात. स्वामी महाराज म्हणतात, जीवनातील खरी शांतता ही बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही, तर तुमच्या मनातील श्रद्धेत आणि भक्तीत आहे. त्यामुळे तुमचं मन नेहमी भक्तीने भरलेलं ठेवा. जो भक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या भल्यासाठी प्रार्थना करतो, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते आणि त्याच्या जीवनातील प्रत्येक अडचण आपोआप सुटते. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही कितीही प्रगती केली तरी कधीही अहंकार बाळगू नका. कारण अहंकाराचा नाश हा परमेश्वर स्वतः करतात आणि नेहमीच तुमच्या पाठीशी सुद्धा असतात. स्वामींच्या भक्तीची खरी ताकद ती आहे जी तुम्हाला धीर देईल, आशा देईल आणि संकटांच्या वेळीही तुमचं मन शांत ठेवेल. कारण श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमचं शरीर कितीही सुंदर असलं तरी जर तुमच्या मनात भक्ती आणि सत्य नसेल तर ते केवळ एक रिकामं भांडं आहे. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही जिथे जाता तिथे फक्त भक्ती आणि प्रेमाचा प्रकाश सोडा. कारण तोच प्रकाश इतरांना सुद्धा स्वामींच्या मार्गावर आणू शकतो. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला कधी वाटलं की स्वामी तुम्हाला सोडून गेलेत, तर ते तुमच्या मनाचा भ्रम आहे. कारण ते तुमच्या हृदयात आहेत आणि नेहमी तुमच्या सोबत आहेत. स्वामी महाराज सांगतात, मनुष्याने
धन संपत्ती, प्रसिद्धी आणि सत्ता मिळवली तरी त्याला शांतता मिळत नाही. परंतु ज्याने भक्तीचा मार्ग स्वीकारला तोच खऱ्या अर्थाने समाधानी असतो. तुमच्या जीवनात जिथे संकट येतील तिथं स्वामींची कृपा जास्त असेल, कारण परमेश्वर आपल्याला सोडत नाहीत. ते फक्त आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या डोळ्यांनी फक्त बाहेरचं पाहू नका, तर तुमच्या अंतरात्म्यातील शक्ती ओळखा, कारण त्या शक्तीमध्ये स्वामींचं अस्तित्व आहे. स्वामींचं स्मरण म्हणजेच आपल्या जीवनाचं खरं धन आहे. ते जितकं साठवाल तितकं तुमचं जीवन शांत, आनंदी आणि सुखी होईल. स्वामी महाराज म्हणतात, परमेश्वराकडे काही मागण्याआधी त्यांचे आभार माना, कारण जो भक्त आभार मानतो त्याच्यावर परमेश्वर अधिक जास्त कृपा करत असतात. स्वामी भक्तांनो, जीवन जगण्यामुळे तुम्हाला अनेक अशा गोष्टींचा अनुभव येईल की ज्या गोष्टी तुम्हाला पुढच्या जन्मातही कामी पडणार आहे. म्हणून आज जे शिकत आहात ते तुमच्या पुढील जन्मासाठी उपयुक्त ठरेल. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर ठाम श्रद्धा ठेवा, कारण जिथे माणसाच्या विचारांची आणि शक्तीची मर्यादा संपते तिथूनच देवाच्या कृपेची आणि चमत्काराची सुरुवात होते. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक अंधाराला नष्ट करणारा तेजस्वी सूर्य आहे, ज्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगात तुम्ही असाल तरी परमेश्वराचा नावाचा ध्यास घेत पुढे जात राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्यातील प्रत्येक दुःख आणि वेदना ही परमेश्वराने दिलेली एक शिकवण असते, कारण देव आपल्याला कधीही संकट देत नाही. ते आपल्याला अधिक मजबूत आणि जाणीव संपन्न बनवतात. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे जीवनाच्या समुद्रात एक दृढ जहाज आहे, जिथे तुम्ही कितीही मोठ्या लाटांमध्ये अडकलात तरी तुम्हाला सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचवण्याची ताकद त्यात आहे. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही पेराल तसेच उगवेल, त्यामुळे नेहमी प्रेम, दया आणि सद्गुण पेरा, जेणेकरून भविष्यात यश, आनंद आणि शांततेचं फळ तुम्हाला मिळेल. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात अविरत वाहणाऱ्या गंगेसारखा असतो. फक्त तुम्ही तुमचं मन त्या भक्तिरूपी नदीत वाहू द्यायला हवं. मग सगळ्या चिंता आणि दुःख वाहून जातील. परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर तुमच्या हृदयातील कपट, अहंकार आणि लोभ नष्ट करा, कारण जेव्हा मन पवित्र होतं तेव्हा परमेश्वराची अनुभूती मिळते. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी न जगता इतरांसाठी सेवा करता तेव्हाच तुमच्या कर्माला खरा अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे नेहमी दुसऱ्यांच्या भल्यासाठी कार्यरत राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्यात अपयश आलं तरी त्याला संधी मानून पुढे जा, कारण कधी कधी परमेश्वर तुम्हाला मोठं देण्यासाठी लहान यश तुमच्यापासून दूर ठेवतो. परमेश्वर फक्त मंदिरात नाही, तर ते तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कर्मांमध्ये आणि तुमच्या भक्तीत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणतेही चांगले कार्य करता तेव्हा स्वतःच्या हातून देवाची सेवा घडते. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन म्हणजे देवाने दिलेलं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. ते सत्कर्माने सजवा, सत्याने समृद्ध करा आणि भक्तीने पवित्र करा. जो कोणी स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो कधीही परिस्थितीच्या अधीन होत नाही, कारण अशा भक्ताला स्वामींच्या आशीर्वादाने कोणतंही संकट हरवू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात, संकट म्हणजे परमेश्वराने तुमच्यावर ठेवलेली जबाबदारी आहे, कारण देव कधीही अशा व्यक्तीला संकट देत नाही जो त्याला तोंड देऊ शकत नाही. स्वामींचं स्मरण म्हणजे आत्म्याचं पोषण आहे. त्याला दररोज ध्यान आणि प्रार्थनेच्या रूपाने अर्पण करा, मग तुम्हाला आयुष्यात शांतता आणि आनंदाचा खरा अनुभव येईल. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या हृदयातील श्रद्धा जितकी मोठी तितका परमेश्वराचा कृपा प्रसादही मोठा. त्यामुळे भक्ती करताना कधी संकोच करू नका. परमेश्वर हा कधीच दूर नसतो, तो नेहमी आपल्या भक्तांच्या हृदयात असतो. फक्त आपल्या मनाच्या अज्ञानाने आपण त्यांना ओळखत नाही. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जावा, कारण जो भक्त परमेश्वराच्या सेवेत रमतो त्याचं जीवन धन्य होतं. जो भक्त मनातून निस्वार्थ भक्ती करतो
त्याच्या जीवनात परमेश्वर स्वतः येतात. कारण भक्ती ही कधीच रूप, जाती किंवा शब्दांवर अवलंबून नसते. ती फक्त हृदयातील भावना ओळखली जाते. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे एक अमृतधारा आहे, जी तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक चिंता आणि प्रत्येक वेदना शांततेच्या रूपात परिवर्तित करते. परमेश्वर कधीच तुमचं वाईट करणार नाही. ते कधी कधी तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी थोडं कठीण परीक्षा घेतात, पण जो भक्त श्रद्धेने टिकून राहतो त्याला शेवटी भरभरून आशीर्वाद मिळतो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं आयुष्य ही एक पवित्र यात्रा आहे. ती पवित्रतेने जगा, दुसऱ्यांना मदत करा आणि प्रेमाचा मार्ग निवडा, कारण याच मार्गाने तुमचं जीवन सार्थक होईल. स्वामी महाराजांचे नाव ही एक अशी शक्ती आहे जी तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि तुमच्या हृदयात आत्मिक प्रकाश निर्माण करते. जो भक्त कधी चुकत नाही तो शिकत नाही. जो भक्त चुका सुधारतो आणि त्यातून काहीतरी शिकतो तोच खऱ्या अर्थाने जीवन समजून घेतो. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे एका छोट्या दिवासारखा आहे, जो अंधारात सुद्धा तुमच्या मार्गाला प्रकाशित करतो. त्यामुळे नेहमी स्वामींच्या नावाचा ध्यास घ्या. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या प्रार्थनेची शक्ती एवढी मोठी असते की ती देवाचं मनही बदलू शकते. त्यामुळे श्रद्धेने आणि प्रेमाने प्रार्थना करा. तुमची प्रत्येक प्रार्थना ही परमेश्वरापर्यंत पोचते. त्यामुळे निसंकोचपणे, निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेचं प्रत्येक उत्तर योग्य वेळी स्वामी महाराज तुम्हा सर्व भक्तांना देणार आहेत. स्वामी भक्तांनो, जेव्हा आयुष्यात संकटे येतात आणि वाटतं की सगळं संपलं, तेव्हा फक्त स्वामींच्या चरणी शरण जा. कारण त्यांची कृपा तुम्हाला अशा मार्गावर नेईल जिथं अक्षयचा प्रकाश तुम्हाला नेहमी मार्ग दाखवत राहील. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवला की परिस्थिती बदलायची वाट पाहू नका. कारण स्वामींच्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी योग्य वेळी घडत असते. जोपर्यंत तुमच्या हृदयात भक्ती आहे आणि तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा आहे, तोपर्यंत कोणतंही संकट तुम्हाला थोपवू शकत नाही. कारण परमेश्वराची शक्ती नेहमीच सत्य आणि श्रद्धेच्या बाजूने असते. स्वामी महाराज सांगतात की दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या कृपेचा अधिकारी ठरतो. त्यामुळे नेहमी प्रेम, दया आणि मदतीचा हात इतरांसाठी पुढे करा. स्वामी भक्तांनो, जो भक्त इतरांचा विचार करतो त्याचा विचार करण्यासाठी स्वामी स्वतः त्याच्या पाठीशी उभे असतात. स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक राहिला तर जीवनात किती अंधार असला तरी तो तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. कारण स्वामींची कृपा म्हणजे भक्तांसाठी तेजस्वी दीप आहे, जो प्रत्येक संकटाचा अंधार दूर करून विजयाच्या मार्गावर नेतो. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि प्रयत्नांची शर्त करा. कारण नुसत्या इच्छेने काहीच बदलणार नाही, पण भक्तीला कर्माची जोड दिली की परमेश्वर स्वतः तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतात. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त केवळ चमत्कारांची अपेक्षा करतो त्याला विश्वासाचे खरे सामर्थ्य कधीच समजत नाही. त्यामुळे केवळ संकट समय नव्हे तर प्रत्यक्षाने स्वामींच्या नावाचा जप करा. स्वामींची भक्ती करणं म्हणजे त्यांच्या शिकवणीनुसार जगणं. कारण तुमच्या कृतीत दयाळूपणा, नम्रता आणि सेवाभाव असेल तर तुमचं नामस्मरण केवळ ओठांपुरतं राहील आणि त्यात खरी भक्ती नसेल. स्वामी महाराज सांगतात की तुमचं प्रत्येक दुःख आणि संकट हे फक्त एक परीक्षाच आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि संयमाने ती परीक्षा दिलीत तर परमेश्वर त्याचं फळ नक्कीच चांगल्या स्वरूपात देईल. स्वामींच्या कृपेने कितीही मोठे पर्वत हलू शकतात, पण त्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या हृदयात निस्वार्थ भक्ती असणं आवश्यक आहे. कारण खरी भक्ती ही इच्छारहित आणि समर्पण भावनेने केलेली असते. परमेश्वराला साक्षी ठेवून केलेलं प्रत्येक कर्म पवित्र ठरतं. त्यामुळे कधी असत्याचा आधार घेऊ नका. कारण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना स्वामींचा आश्रय कधीही सोडावं लागत नाही. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ही ईश्वराची सेवा करण्याची संधी आहे.
त्यामुळे वेळ दवडू नका आणि तुमचं जीवन सत्कर्मांनी समृद्ध करा. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या मनात श्रद्धेचा एक छोटासा दीप उजळला तर तो दीप तुमच्या संपूर्ण जीवनाला प्रकाशमय करू शकतो. कारण भक्तीची शक्ती कधी कमी होत नाही, ती फक्त वाढत जाते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात किती संकट आली तरी कधी न घाबरता तुम्ही त्यांना सामोरं जा. कारण तुम्ही एकटे नाही, स्वामींचे शक्तिशाली आशीर्वाद तुमच्या मागे उभे आहेत. त्यामुळे नेहमी धैर्याने पुढे चला. परमेश्वरावर अखंड विश्वास ठेवा, पण त्यांच्यासोबत प्रयत्न करणंही महत्त्वाचं आहे. कारण नुसती प्रार्थना केल्यानेच फळ मिळत नाही, तर भक्तीला कृतिशीलतेची जोड दिली की मग परमेश्वर तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतात. स्वामींच्या मार्गदर्शनाशिवाय जगणं म्हणजे वाऱ्यावर चालण्यासारखं आहे. जर तुम्ही त्यांच्या शिकवणींना जीवनात अंगीकारलं तर तुमच्या पायाखालची जमीन नेहमीच भक्कम राहील. स्वामी भक्तांनो, आयुष्यातील खरी संपत्ती ही भक्ती, नम्रता आणि सत्कर्म आहेत. कारण हीच ती संपत्ती आहे जी मरणानंतरही तुमच्या आत्म्यासोबत राहते आणि तुम्हाला मुक्तीकडे नेते. स्वामी महाराज सांगतात की तुमचं आयुष्य फुलांसारखं असावं, जिथे प्रत्येक भेटणाऱ्याला सुगंध मिळेल आणि तुमच्या अस्तित्वामुळे इतरांचे जीवन आनंदित होईल. परमेश्वर तुमच्या मनातील प्रत्येक विचार जाणतात. त्यामुळे त्यांच्यासमोर प्रामाणिक राहा, स्वार्थ सोडा, सत्याचा मार्ग स्वीकारा आणि भक्तीला शुद्धतेने बळ द्या. स्वामी समर्थ महाराज सांगतात की भक्तीचा खरा अर्थ म्हणजे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांसाठीही प्रार्थना करणं. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता तेव्हा स्वामी तुमच्यासाठी हजारो पटीने कृपा करतात. स्वामींची भक्ती म्हणजे जादू नव्हे, तर ती एक ऊर्जा आहे जी तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षणाला संजीवनी देते. आजूबाजूच्या प्रत्येक अडथळ्याला तुम्हाला मार्ग दाखवते आणि तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या कर्मानेच तुमचं भविष्य ठरतं. त्यामुळे कुठल्याही मोहाला बळी पडू नका आणि सत्कर्मामध्येच समाधान शोधा. परमेश्वरावर श्रद्धा म्हणजे एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात नेऊन यशस्वी करू शकते. कारण जिथे श्रद्धा असते तिथं चमत्कार घडतात. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्ण समर्पण केल्याशिवाय जीवनात खरी शांतता मिळू शकत नाही. कारण मानसिक शांतता ही फक्त भक्तीतून आणि आत्मसमर्पणातूनच मिळते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या हृदयात असलेल्या प्रेमाची व्यक्ती जितकी मोठी असेल तितकाच परमेश्वराचा कृपाशीर्वाद तुमच्यावर बरसत राहील. त्यामुळे प्रेमाची व्याख्या फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला जीवनात खरं सुख हवं असेल तर तुम्ही तुमच्या आत्म्याला आणि विचारांना स्वच्छ ठेवा. कारण मन शुद्ध असेल तरच भक्तीचा खरा आनंद मिळतो. स्वामी महाराज सांगतात तुमच्या श्रद्धेची परीक्षा अनेकदा घेतली जाईल, पण जो भक्त कधीही आपल्या विश्वासाला डगमगू देत नाही त्यालाच अखेरीस परमेश्वराचं खऱ्या अर्थाने सानिध्य मिळतं. स्वामींच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं जीवन फुलतं, पण त्यासाठी तुम्ही स्वतःला स्वार्थ, क्रोध, लोभ आणि अहंकारापासून मुक्त करून एक नम्र भक्त बनायला हवं. परमेश्वराच्या चरणी तुम्ही जितकं अधिक समर्पित व्हाल तितकं अधिक तुम्हाला शांतता, आनंद आणि भक्तीचा अनमोल ठेवा मिळेल. कारण परमेश्वराकडे मागण्याची गरज नाही, फक्त भक्तीच्या बळावर परमेश्वर भक्तांना सर्व काही देतात. स्वामी भक्तांनो, परमेश्वराकडे जर काही मागायचं असेल तर चांगली बुद्धी मागा, उत्तम आरोग्य मागा, दुसऱ्यांना मदत करण्याचं सामर्थ्य मागा आणि परमेश्वराची सेवा निर्मळ मनाने करण्याची संधी मागा. स्वामी भक्तांनो, मागायचंच असेल तर फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही काहीतरी मागा. कारण जो फक्त स्वतःसाठी जगतो तो कधीच खरा भक्त नसतो, परंतु जो स्वतःसोबतच इतरांचाही विचार करतो तोच खरा स्वामींचा भक्त असतो. स्वामी भक्तांनो,
जीवन खूप सुंदर आहे. त्याला स्वामींच्या आशीर्वादांनी, स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या चमत्कारांनी आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. ज्या भक्ताच्या मनात खरी भक्ती असते त्याला परमेश्वराची कृपा मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून खरी भक्ती नक्कीच करा. मन शुद्ध ठेवा, सकारात्मक विचार करा, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नका किंवा वाईट विचारही आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये आणू नका. नेहमी दुसऱ्यांचं कसं चांगलं करता येईल याचाच विचार करा. दुसऱ्यांचं वाईट करण्याचा विचार मनामध्ये आणू नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा भक्त सर्व